नमस्कार. आपल्या मराठीत खूप छान म्हणी आहेत आणि आजपर्यंत तरी मराठीतल्या म्हणी खोट्या ठरलेल्या मी पाहिल्या नाहीत. हां, बदलल्या असतील पण खोट्या नाही ठरलेल्या आहेत. तर अति तिथे माते किंवा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता शरद पवारांच्या बाबतीत हे मला म्हणायचं आहे. एका 2 वर्षापूर्वी एका याच्यामध्ये ते निवृत्ती घेणार होते. खूप मोठा ड्रामा केला त्यांनी, पण त्यांना मुलीला पुढे आणायचं होतं. एवढी वर्ष साथ दिलेल्या पुतण्याला नव्हतं आणि तिथे त्यांनी दगा दिला आणि आज त्यांची परिस्थिती ना घरका ना घाटका राहिलेली आहे. एकतर आपल्या सनातनीमध्ये सांगितलेलंच आहे, वानप्रस्थाश्रम वगैरे खूप छान आपल्याकडे व्यवस्था आहे. एक कुठेतरी माणसाने थांबायला पाहिजे. आरोग्याची पण त्यांना तशी साथ नव्हती, पण तडफ मात्र भरपूर होती. थांबले पाहिजे होते ते. मान नाही राहिला असता, आत्मसन्मानही राहिला असता चालायचं. हे फक्त राजकारणात नाही, संसारात पण असंच होतं. खूप ठिकाणी आपली सत्ता जाईल म्हणून किंवा मी वयाने मोठा आहे म्हणून, जास्त अनुभव आहे, 4 पावसाळे जास्त पाहिले, ह्याचा अभिमान म्हणून दुसऱ्याला दाबणं हा प्रकार होतो. उसळी मारून बाहेर पडलं जातं. मग ते कुठे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.